काळ बदलला, साधनही बदलली, उपचाराचं तत्व आजही एकनिष्ठेने जपत आहे, ते म्हणजे वेदस्पर्श कार्डियाक हॉस्पिटल। जिथे उपचारामध्ये आहे वेदाचं शास्त्र आणि प्रत्येक स्पर्शात आहे प्रकृतीची शक्ती। माझं नाव सुनील संभाजी लोकडे। मुख्य हा शेती व्यवसाय असल्यामुळे आम्ही शेतामध्येच काम करतो, आमचं सर्व कुटुंब। माझ्या पायाच्या नसा अशा फुगल्या की मला त्रास व्हायचा, शेतामध्ये काम करता येत नव्हतं। माझे सगळे ऑपरेशन केलेले वल्लेच होते पट्ट्या वगैरे सगळे। मग तुम्हाला आम्ही 1 महिन्यानंतर पंचकर्म सुरू करू, मग काय हरकत नाही म्हणलं आम्ही। मग परत त्यांना आम्ही दाखवून मग घरी घेऊन जा म्हणले आम्हाला। मग त्यांचं पुन्हा ट्रीटमेंट सुरू केले, आम्हाला 1 महिन्यासाठी दिले होते, ते ट्रीटमेंट केलो मी। बरंच जागी उपचार घेतला, पण सर्व जागी मला ऑपरेशन करा म्हणून सांगितलं आणि ऑपरेशन करा म्हणून सांगितलं आणि ऑपरेशन केलं तरी परत हे होणार आहे। मी म्हणलं होणार आहे तर मग आणखी परत कसं ऑपरेशन करायचं। सुरुवातीला जे काही त्रास होता, समजा जे मी कसं आहे की अर्धा किलोमीटरही चालू शकत नव्हतं, घरातलं कोणतंही काम एक तर वजन आणि कोणतंही कामही करू शकत नव्हतं। बाहेरचा आपला जे पाण्याचा व्यवसाय आहे माझा, ते पण सुद्धा काम करू शकत नव्हतं। ऑर्डर आली तशी पाण्याच्या बाटल्या भरतात, उचलतात, गाडी भरतात, हे एवढं काम करू शकतात। आता पहिलं काहीही काम त्यांना होत नव्हतं। येते वेळेस आठवण आलो, फर्स्ट पंचकर्माला जाते वेळेस मी चलत गेलो साहेब, हळूहळू मला एवढं आहे का फर्स्ट पंचकर्मापासून मला थोडे रिलॅक्स मिळत गेलं मला तब्येतीला। स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे जर तुम्हाला अँजिओप्लास्टी सांगितलेली असेल, बायपास सांगितलेलं असेल, अँजिओग्राफी सांगितलेली असेल, तर निश्चितच विना शस्त्रक्रिया तुम्हाला बरं करणं हे आमचं आद्य कर्तव्य तर आहेतच। परंतु जर रुग्णाला हृदयविकार नसेल तर त्याला हृदयविकार होऊ नये यासाठी प्रयत्न करणं हे सुद्धा वेदस्पर्श काम करत असतं।